आता यावेळेला सुद्धा जनतेनं मला फार मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं आणि पुन्हा एकदा 6व्यांदा मी या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलो. त्यानंतर महायुतीची फार मोठं बहुमत मिळालं. जवळजवळ 237 जागा या महायुतीच्या आल्या आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा माझ्यावर वैद्यकीय शिक्षण विभागाचा कार्यभार सोपवलेला आहे आणि हाच कारभार द्यावा अशी मीही त्यांना विनंती केलेली होती. कारण 13 महिनेच हा कारभार माझ्याकडं गेल्या वर्षी राहिला होता आणि अनेक आपण प्रकल्प सुरू केले होते आणि ते प्रकल्प सुरू करण्यासाठी आणि नवीन या वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये आणि याचे आमचे जे मोठे हॉस्पिटल्स आहेत ते सुपर स्पेशालिटी कसे होतील हे माझं स्वप्न अपूर्ण राहिलेलं होतं. मला वाटतं येत्या कार्यकाळामध्ये जेवढा मला कालावधी मिळेल त्या काळामध्ये अतिशय चांगलं, शाश्वत आणि लोकांच्या कायमपणानं स्मरणात राहील असं काम करण्याचा माझी मनीषा आहे. तसं आता आमचं जे हॉस्पिटल सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे मुंबईचं आणि अजूनही आपण तिथं किडनी ट्रान्सप्लांट करत नाही, लिव्हर ट्रान्सप्लांट करत नाही, हार्ट ट्रान्सप्लांट करत नाही आणि मोठे जे खाजगी हॉस्पिटल्स आहेत त्या प्रकारच्या त्यांना सुविधा देणं, सर्व प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर शासन देईल आणि मग जे हॉस्पिटल असेल, नागपूरचे दोन्ही आपले हॉस्पिटल असतील, IGM, त्यानंतर 2 मेडिकल कॉलेजेस आपले तिथं आहेत, त्यानंतर संभाजीनगरचं घाटी हॉस्पिटल आहे किंवा कोल्हापूरचं CPR आहे, आता आम्ही शेडा पार्कमध्ये ते नेतो आहे, त्यानंतर लातूरचं आहे, आंबेजोगाईचं आहे. असे अनेक जे चांगले मोठे हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणीसुद्धा चांगली सुविधा करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. यावर्षी केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे आणि वैद्यकीय शिक्षण विभागानं फार मोठे कष्ट आम्ही घेतले होते की 12 आम्हाला नवीन शासकीय महाविद्यालय करायची होती. त्यामध्ये मी केंद्र सरकारचा आभारी आहे. थोड्या आमच्या त्रुटी असूनसुद्धा त्यांनी आपल्याला 10 नवीन महाविद्यालयांना जवळजवळ 900 MBBSच्या जादा सीट्स दिलेल्या आहेत. आता याचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं, कॉलेजची इमारत, हॉस्पिटलची इमारत, याला फार मोठा निधी लागणार आहे. केंद्र सरकारकडून तो निधी मिळवलं आणि आपल्या राज्य शासनाच्या निधीमधून नवीन झालेल्या 900 जागांच्यासाठी नवीन 10 महाविद्यालयामध्ये अति चांगली सोय करणं, त्यांना सगळ्या सुविधा देणं आणि जे MBBS PGचे विद्यार्थी शिकायला येतात त्यांना सगळ्या सुविधा देण्याचं काम आम्हाला करावं लागणार आहे. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.